नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांचं जे RCC क्लासेस आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर सध्या सुकसुकाट पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये संघटनांनी या ठिकाणी येऊन आंदोलन देखील केलंय। पोलीस प्रशासनाचं एक पथक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासनाची एक गाडी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पोलीस प्रशासन 24 तास या ठिकाणी तळ ठोकून आहे। एक विद्यार्थी देखील माझ्यासोबत आहे। काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीमध्ये कारवाई व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? मोटेगावकर सरला 100% कारवाई होऊन मोटेगावकरला जी कठोर सजा आहे ती देखील होऊ लागते आणि त्यांच्या मालमत्ता त्यांची कशी वाढली, का वाढली, त्या ह्याच्यावर देखील सरकारने विचार करावा लागते सर। पहिलं तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत। कुणी शेतकऱ्यांची मुलं असतील, कामगारांची मुलं असतील, भाजीपाला विक्रेत्यांची मुलं असतील, त्यांची फीस भरली गेली या ठिकाणी। आता हे क्लासेस जे आहेत ते सध्या बंद आपल्याला पाहायला मिळते। मात्र यावर प्रशासनाने काही निर्णय वगैरे घ्यायला पाहिजे का असं तुला वाटतं? घ्यायला पाहिजे की सर। ज्या विद्यार्थ्यांनी फीस भरलीत, ज्या विद्यार्थ्यांनी सर फीस भरलीत त्यांची सगळी फीस रिटर्न देवं आणि सर एक वरीत जी विद्यार्थ्यावरचा लॉस झाला आहे त्या विद्यार्थ्याला साठी 1 वर्ष पुढची काहीतरी ही द्यावं लागते सर त्यांना। आता खरं पाहिलं तर मोटेगावकर या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। मात्र स्थानिक यंत्रणा ज्या आहेत किंवा CBI यंत्रणा स्थानिक पूर्ण तपास करतायत। मात्र ज्या पद्धतीनं प्रशासनाचा तपास चालू आहे, CBIचा तपास चालू आहे, यावर एक लातूरकर म्हणून तुम्ही खुश आहात का? हो सर, लातूरकर म्हणून खुश आहे आम्ही, कारण की लवकरात लवकर मग मोटेगावकर सरला ह्याने ह्याच्यामध्ये घेतले म्हणून आम्ही खुश आहे सर। ताब्यात घेतले। कारवाई कठोर झाली पाहिजे, एक प्रामुख्याने लातूरकर म्हणून मागणी आहे। हो सर, हो, लातूरकरमधून कारवाई हो लागते सर त्यांच्यावर कठोर ठिकाणी होऊन। पाहायला गेलं तर अगोदरची परिस्थिती ज्यावेळेस हे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोटेगावकर यांचं नाव आलं, मात्र ते अगोदरचं इथली परिस्थिती काय होती जी आता सुकसुकाट पाहायला मिळते? सर आधी थांबायला देखील ह्या रोडला सर रस्ता राहत नसता सर। गाडीवर जायचं म्हणलं सर मला इथून इथपर्यंत जायला 10-1 मिनिट लागत असते सर, एवढी ही राहायची सर, गर्दी राहत होती सर। खरं तर ही देशातली सर्वात मोठी परीक्षा आहे। मात्र सरकारच्या माध्यमातून कुठलेही ठोस पावलं उचलली जात नाहीत, फक्त CBI तपास करते। मात्र मंत्र्यांनी देखील स्टेटमेंट करून याला आणखीन कारवाईला मोठ्या प्रमाणामध्ये गती द्यायला पाहिजे असं वाटतंय। हो सर, वाटते सर। मला असं वाटतं की सर सत्ताधारी देखील याच्यामध्ये मिक्स आहेत वाटते सर मला, म्हणून सर ह्यांच्यावर लयही होत नाही सर, असं कारवाई ते होत नाही सर। लातूर म्हणलं की शिक्षणाची नगरी म्हणून पाहायला सगळे पाहायचे। मात्र ही कारवाई झाली आणि या कारवाईनंतर काय इफेक्ट झाला आहे असं तुला वाटतं? कारवाईनंतर सर आपल्या लातूरचं नाव सर, लातूरच्या नावाला 100% ही लागला आहे सर, काळा डाग लागला आहे सर लातूरच्या नावाला आपल्या। दुसरीकडे पाहायला गेलं तर ह्या नीट पेपर फुटी प्रकरणाची ज्यावेळेस माहिती देशातल्या विद्यार्थ्यांना समजली, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या देखील विद्यार्थी करत आहेत। तुला काय वाटतं त्या विद्यार्थ्यासंदर्भात प्रशासनानं या सरकारनं काय पावलं उचलायला पाहिजे? विद्यार्थी संदर्भात प्रशासनानं सर मोटेगावकर सरवर योग्य ती कारवाई करून सर त्यांची जेवढी बी क्लासेस ते नाहीत सर ती सगळे ही करून टाकावं लागते, त्यांचे बंद करून टाकावं लागते। म्हणजे सर पुन्हा असं होत नाही सर। समजा ह्यांचे जर प्रशासनानं क्लासेस ठेवलं चालू तर उद्या अजून कोणतर येणारे असंच करणारे, म्हणून सरकारने ह्यांचे प्रत्येक ह्याच्यावर ही मारून टाकावं लागते सर, सील मारून टाकावं लागते। खरं तर या ठिकाणी पाहायला गेलं तर हे प्रकरण आत्ता उघडकीस आलं, मात्र याच्या अगोदर देखील हा प्रकार चालू असावा असा काही संशय लातूरकर म्हणून मनामध्ये आहे? नाही सर, असा काही नाही सर संशय। म्हणजे पहिलीच वेळ आहे आणि पहिल्याच वेळेस हे CBIच्या जाळ्यामध्ये सापडले असं म्हणायचं। या अगोदर तसा प्रकार त्यांच्याकडून झालेला नसावा असं वाटतंय? हो सर, वाटते सर, झालेला नसावा। आता बरेच जण असं देखील म्हणतायत, लातूरकर असं देखील म्हणतायत की ऑन कॅमेरा न बोलता ऑफ कॅमेरा बोलू लागलेत की हे पेपर फुटीचा प्रकार या अगोदरपासूनच सुरू असावा, मात्र हे आता निदर्शनास आलं। त्या हे काही सर मला ही नाही सर काही
माहिती नाही सर त्याची काही. धन्यवाद. खरं तर या विद्यार्थ्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया, आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र CBIचं पथक या ठिकाणी ज्या पद्धतीनं ही जाळंमुळं कुठपर्यंत पोहोचली याचे पूर्ण तपास जे आहे ते करत असल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन सोबत सुरेश बडिया, लातूर.